रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धरणे आंदोलन. सांगली शहरातल्या रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. शहरातल्या टिंबर एरिया येथील रस्ता मंजूर होऊन 6 महिने उलटले आहेत, मात्र अद्याप देखील संबंधित ठेकेदाराकडून रस्ता करण्यात आलेला नाही. निधी आणि कामाची मंजुरी असून हा रस्ता करण्यात टाळाटाळ होत असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं कॉलेज कॉर्नर येथे धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. आंदोलनामध्ये काँग्रेससह शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील सहभाग घेतला आहे. दरम्यान आंदोलन सुरू झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांनी काही वेळातच रस्त्याच्या कामाला सुरुवात करत असल्याचं भासवलं. त्यामुळे संतप्त आंदोलनकर्त्यांनी आणि येथील नागरिकांनी कामाला विरोध करत लेखी आश्वासन दिल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरुवात करू देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. सांगली वार्ड क्रमांक 10 कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल या रस्त्याचं 7 महिन्यापूर्वी उद्घाटन झालेलं आहे, परंतु अद्याप कोणत्याही पद्धतीचं या ठिकाणी काम केलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज या ठिकाणी आमचे सर्व पार्टीचे प्रमुख, या भागातील कार्यकर्ते सर्व आंदोलनाला या ठिकाणी बसल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी एलपाटी मारत आहे. मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं कॉन्ट्रॅक्टर, संबंधित ठेकेदार व प्रशासनातील बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की उद्घाटनापुरतं केवळ रस्ता आम्हाला नको आहे. या भागातील फार मोठा प्रश्न आहे. या शहरातील हा मुख्य रस्ता आहे. या ठिकाणी त्वरित काम चालू नाही केल्यास आम्ही महापालिकेचं कामकाज बंद पाडू अशा पद्धतीचा या ठिकाणी इशारा देतोय. या ठिकाणी आम्हाला आयुक्त साहेब आणि संबंधित अधिकारी यांनी या ठिकाणी येऊन लिहून दिल्याशिवाय आम्ही सदरचं आमरण उपोषण सोडणार नाही अशा पद्धतीचं आम्ही आवाहन करतो. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष कामगार सेलच्या वतीनं प्रभाग क्रमांक 10 मधील जो शहरातला हार्ट आहे, जो शहरातला महत्त्वाचा रस्ता आहे, कॉलेज कॉर्नर ते मेहता हॉस्पिटल टिंबर एरियाचा मेन रस्ता आहे, हा गेले 7 महिन्यापासून वर्क ऑर्डर असताना, निधी असताना गेले 7 महिने झाला रस्ता करण्यात आलेला नाही आणि वारंवार ह्या ठिकाणी अपघात होत आहे, ॲक्सिडेंट होत आहेत. याच्या रस्ता त्वरित व्हावा यासाठी आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमरण उपोषण चालू केलेलं आहे. आणि आज उपोषण चालू केल्यावर लगेच कॉन्ट्रॅक्टर या ठिकाणी कामगार आणून धुळा उठवायचा, लोटायचा या ठिकाणी काम चालू करतो म्हणून आज कॉन्ट्रॅक्टरने प्रयत्न केला. या भागातील सर्व नेते मंडळी असतील, सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला काम थांबव आणि लेखी बाबा आश्वासन आम्हाला दे, किती दिवसात काम पूर्ण करतोयस असं या ठिकाणी सांगून त्याला परत पाठवण्यात आलेलं आहे. आम्हाला हे रस्ता त्वरित चालू केल्याशिवाय आम्ही या ठिकाणून उठणार नाही आणि रस्ता ज्याप्रमाणे एस्टिमेट आहे, ज्याप्रमाणे वर्क ऑर्डर आहे त्याप्रमाणे हा रस्ता व्हावा आणि लवकरात लवकर रस्ता व्हावा अशी आमची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.